नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 18 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50च्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ह्यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ बघितलाय का? जर तो बघितला नसेल तर कृपया तो एकदा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. म्हणजे सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यात मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया. आता सोमवारसाठी आणि निफ्टी 50 साठी मी एकदम तुम्हाला सोपं विश्लेषण उपलब्ध करून देतोय. तुम्हाला दोनच लेवल देतोय. आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला फक्त वाट बघायची आहे की ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्यापैकी ही जी खालची लेवल आहे 23,635 ह्या लेवलच्या खाली जर किंमत जात असेल तर मग काय होईल, आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं सेलिंग बघायला मिळेल. जर किंमत ह्या लेवलच्या वर जात असेल 23,735 तर मग मार्केटमध्ये आपल्याला काय होईल, तेजी बघायला मिळू शकते. तर ह्या दोन लेवल 100 पॉईंटच्या फरकानं असणाऱ्या 23,635 आणि 23,735 या दोन्हीही ॲस्ट्रो लेवल आहेत. आणि जर 23,735 च्या वर किंमत टिकत असेल तर काय होऊ शकतं, मार्केटमध्ये आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते. जर 23,635 च्या खाली टिकत असेल तर निफ्टी 50 मध्ये आणखीन थोडीशी मंदी होताना बघायला मिळू शकते. आणि हा जो मधला झोन आहे 23,635 ते 23,735 हा नो ट्रेड झोन आहे. म्हणजे ह्याला आपण नो ट्रेड झोन म्हणू शकतो, NDZ. बरोबर, तर हा नो ट्रेडिंग झोन आहे. याच्यामध्ये जर किंमत राहिली, जोपर्यंत राहील तोपर्यंत आपल्याला कुठलाही ट्रेड करायचा नाहीये किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये इनडिसायसिव्ह मुवमेंट होऊ शकते. म्हणजे आपल्याला डिसिजन घेता येणार नाही. डिसिजन ह्याच दोन लेवलच्या वर किंवा खाली आपल्याला घेता येईल. ते मी एवढ्याच दोन लेवल उद्यासाठी मार्क करून ठेवा आणि मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होतीये त्यानुसार आपल्याला काय होतंय. बाकी लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला ज्यांनी ज्यांनी आपलं पेड कोर्सचे सदस्य आहेत, प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत किंवा ज्यांनी यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेतली आहे त्या सर्वांना उद्या लाईव्ह मार्केट अपडेटमध्ये निफ्टीमध्ये काय होईल ते तर मी जसं मार्केट ओपन होण्यापूर्वी, ओपन झाल्यावर आणि अधेमध्ये मार्केट चालू असताना सुद्धा माझं विश्लेषण मी तिथे तुम्हाला सांगणारच आहे. तर हे झालं उद्यासाठी निफ्टी 50चं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये थोडंसं क्रिटिकल आहे. तिथे जसं निफ्टीमध्ये 100 पॉईंटची रेंज आहे, बँक निफ्टीमध्ये पण 100 पॉईंटची रेंज आहे. पण बँक निफ्टीमध्ये काय आहे, 100 पॉईंटची रेंज म्हणजे खूप कमी रेंज असते. बरोबर, तर त्यामुळे बँक निफ्टी थोडंसं नाजूक आहे विषय. 53,800च्या वर टिकलं तर मग आपल्याला काय होऊ शकतं, इथून आणखीन तेजी बघायला मिळू शकते. मात्र 53,700च्या खाली टिकलं तर इथून आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ह्या दोन लेवल जसं निफ्टीमध्ये आपण बघितलं तर तसं इथे बँक निफ्टीमध्ये सुद्धा नेमक्या 100 पॉईंटच्या आसपासच दोन हे आल्यात. त्यामुळे बँक निफ्टी थोडंसं क्रिटिकल जास्त आहे. बँक निफ्टीमध्ये थोडंसं, कारण हे अंतर खूप कमी आहे. त्यामुळे एखादी कॅन्डल काय होऊ शकते, दोन्ही बाजूला मुवमेंट करू शकते. तर त्यामुळे इथे थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. आणि एखाद्या कॅन्डलचं क्लोजिंग नंतरच आपल्याला पुढचा विचार, म्हणजे समजा उद्या तेजी होणार असेल तर पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल आपल्याला समजा अशी तेजी करून
वर क्लोज झाली अशा पद्धतीनं समजा झालं, तर हे होऊन मग ही नेक्स्ट कॅन्डलचा हाय जर ब्रेक होत असेल, मग आपल्याला विचार करता येईल की हां, ठीक आहे, आता तेजीचा विचार आपण करू शकतो. किंवा मंदीच्या बाबतीमध्ये एखादी कॅन्डल अशी इथे ओपन झाली आणि खाली गेली आणि खाली क्लोज झाली, बरोबर? तर ह्या ठिकाणी काय होईल, जेव्हा हा लो ब्रेक होईल, त्यावेळेला आपण विचार करू शकतो की इथनं मंदी होऊ शकते. तर त्यामुळे आपल्याला पहिली कॅन्डल 15 मिनिटाची बँक निफ्टीमध्ये कुठे क्लोज होतीये, वर क्लोज होतीये का खाली होतीये, आणि नुसती ती क्लोज होऊन उपयोग नाही. त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल समजा वर क्लोज होत असेल तर मग त्याचा हाय ब्रेक केला पाहिजे. खाली क्लोज होत असेल तर नेक्स्ट कॅन्डलने त्याचा लो ब्रेक केला पाहिजे. असं झाल्यानंतर आपण थोडं जास्त कॉन्फिडंटली निर्णय घेऊ शकतो. कारण हे अंतर खूप कमी आहे त्यामुळे. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये उद्या काय होऊ शकतं, त्याच्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल काय आहेत, तर ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं सुद्धा अशाच प्रकारे विश्लेषण करायचं आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता जॉईन बटन दिसायला लागलेलं असणार. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही यूट्यूब चॅनलची आपल्या मेंबरशिप घेऊ शकता. आता इथे आपण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेत. पहिला आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. आता ह्यापैकी सध्या आपण फक्त गोल्ड मेंबरशिप आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू केलेली आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप अजून चालू केलेली नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही कमीत कमी गोल्ड मेंबरशिप घेऊ शकता. या गोल्ड मेंबरशिप मध्ये काय काय गोष्टी उपलब्ध असतील, हे तुम्ही जेव्हा जॉईन बटनला क्लिक कराल तेव्हा तुम्हाला त्या चॅनल मेंबरशिपची सर्व माहिती वाचता येऊ शकेल. प्लॅटिनम मेंबरशिपमध्ये काय आहे, या सर्व मेंबरशिपची माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठी कडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल, म्हणजेच तुम्ही ह्यापूर्वी पेड कोर्स घेतलेला असेल तर पेड कोर्स सदस्य असाल, प्रीमियम ग्रुप मेंबरशिप घेतली असेल तर प्रीमियम ग्रुप मेंबर असाल, तर तुम्हाला सध्या ॲस्ट्रो मार्केट अपडेट काही काळासाठी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिले जात आहेत. आपल्या सर्वांचा एक म्हणजे ह्या दोन्ही याचा पेड कोर्स सदस्य आणि प्रीमियम ग्रुप मेंबर यांचा एक आपल्याला प्रीमियम ग्रुप आहे टेलिग्रामवर, शेअर मार्केट मराठी प्रीमियम म्हणून. तर त्याच्यामध्ये आपण गोल्ड मेंबरशिपचे सर्व अपडेट्स फ्री ऑफ कॉस्ट मागचे अनेक महिने देतोय. तर तुम्ही अजूनही काही दिवस इथून पुढे सुद्धा ते दिले जाणार आहेत. तर तुम्हाला ते त्याच्यासाठी जर पेड कोर्स सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुप मेंबर असाल तर ही मेंबरशिप घेण्याची गरज नाहीये. कारण सध्या आपल्याला हे सर्व अपडेट गोल्ड मेंबरशिपचे या आपल्या टेलिग्रामच्या प्रीमियम ग्रुपमध्ये दिले जात आहेत. आता जर तुम्हाला आणखीन काही शंका असतील तर त्याच्यासाठी मी माझा WhatsApp नंबर देतोय. या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे तुम्ही संपर्क साधू शकता आणि विचारू शकता तुमच्या ज्या काही शंका असतील. तर ह्या नंबरवर फक्त एक लक्षात ठेवा, फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क करा. कॉल करू नका. कुठल्याही प्रकारचा साधा WhatsApp कॉल ह्याच्यावर स्वीकारला जात नाही. त्यामुळे फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा. तुम्हाला त्याचा रिप्लाय दिला जाईल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि आपला राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये जसं आपण ह्या दोन इंडेक्समध्ये लेवल दिल्यात, तसं इथे सुद्धा आपल्याला लेवल दिसते. खालच्या बाजूला जर बघितली तर 75,725 ची लेवल आहे. याच्या खाली जर टिकत असेल तर काय होऊ शकतं, याच्या खाली टिकत असेल तर आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. जर 75,555 ची लेवल आहे, ह्याच्यावर जर टिकत असेल तर मग आणखीन तेजी बघायला मिळू शकते. तर ह्या दोन लेवलवर आपल्याला काय करायचं आहे, सोमवारी लक्ष ठेवायचं आहे. ज्या दिशेनं मूव्हमेंट होईल, ज्या दिशेनं आपल्याला क्लोजिंग येईल, त्या दिशेनं आणखीन मोठी मूव्हमेंट होण्याची शक्यता आहे. तर इनिशियल मूव्हमेंट तरी तुम्हाला ह्याच्यावरनं लक्षात येऊ शकेल. बाकीच्या मूव्हमेंट्स आपण लाईव्ह मार्केटमध्ये बघणारच आहोत. तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण. या सर्व लेवल तुम्ही जर आतापर्यंत मार्क करून ठेवल्या नसतील तर हा व्हिडिओ बघून झाल्यावर थोडंसं मागे घेऊन पुन्हा एकदा पॉज करा. तुमच्या चार्ट ओला ओपन करून त्याच्यावर ह्या लेवल मार्क करून ठेवा आणि उद्या काय होतंय हे आपल्याला तिथे नक्कीच बघता येईल. तर हे झालं तीनही इंडेक्समध्ये सोमवारी काय होऊ शकतं याचं केलेलं विश्लेषण.
या विश्लेषणामध्ये आता आपण अगदी शेवटी आलेलो आहोत आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचे एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.